वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुका येथे भव्य जंगी शंकरपट आयोजित केलेला आहे। यामध्ये आयोजक जे आहे जयदादा बेलखडे यांच्यातर्फे हा भव्य शंकरपट आयोजित केलेला आहे। माझ्या मागे बघू शकता खिल्लार जातीचा या ठिकाणी बैल या ठिकाणी आलेला आहे। अशा अनेक प्रकारच्या जातीचे बैल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। विदर्भासह महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आपला बैलजोडी या ठिकाणी शंकरपटामध्ये घेऊन दाखल झालेले आहे। दृश्यांमध्ये बघू शकता आपण मोठ्या प्रमाणामध्ये शंकरपट प्रेमी यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे। आपल्यासोबत या बैलचे बैल जोडी मालक आहेत। काय सांगाल, आपण कुठून आलेत, काय नाव आहे आपलं? गवंडीवरून आले आहे, अभिजित शेषरावजी बडिये। किती दिवसापासून आपण शंकरपट यामध्ये आपण सहभागी होत आहेत? आधी शेतीतले बैल शंकरपटामध्ये दौडत होतो, आता हा बैल घेतला यावर्षी नवीन आहे। शंकरपटामध्ये सहभागी झालेल्या बैल जोडीचे मालक आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे आपलं आणि कुठून आलेत? ऋषिकेश विकासराव नासरे, राहणार मुर्शी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा। हे गवळव काय सांगाल, या शंकरपटामध्ये आपण सहभागी झालेले आहे? पहिल्यांदाच यावर्षी आम्ही या शंकरपटामध्ये जयदादा मित्र परिवार यांनी जो पुढाकाराने घेतलेला जो शर्यतीचा खेळ आहे, यावर्षी पहिल्यांदाच आम्ही आलोय। हे गवळव गाईचे आमचे गोरे आहेत आणि जवळपास 2 वर्ष झालेले आहे। 11 सेकंद त्यांनी कंप्लीट केले। आता हे पहिलं वर्ष आहे, पुन्हा आम्ही त्यांना तयार करून पुन्हा शंकरपटामध्ये वाढतो। काय खानपान या बैलांचं राहते, कशा प्रकारे यांची निगा राखली जाते? हिरवा चारा, ढेप, त्याच्यानंतर तुरीचं बारीक कुटार आणि ताक, आपलं अंडी, दूध, असं त्यांना सकस आहार दिला जातो। जर शंकरपटामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर याची किती दिवस यांना म्हणजे खिलाई वगैरे देण्यात येत आहे? जवळपास 1 महिन्यापासून आपण याला खिलाई चालू करावी लागते आणि थोडी रिहर्सलही करावी लागते। आम्ही तिथे थोडंसं कमी पडलो, तर आम्ही आता पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आमचा प्रयत्न चालू होतो। आपण या ठिकाणी सहभाग नोंदवला, काय अनुभव आलेला आहे येथील कारंजा? अतिशय चांगला अनुभव आलेला आहे आणि विविध जातीच्या, किल्लारी जातीच्या, पंढरपूर जातीचे पण बैल आहे। आम्हाला चांगला अनुभव आहे आणि आम्ही पुढच्या वर्षी पण प्रयत्न करू। तर हे होते शंकरपटामध्ये सहभागी झालेले शंकरपट बैलाचे जे मालक आहेत। त्यांनी सांगितलं या ठिकाणी कारंजा येथे आम्ही आलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजकांनी आयोजन केलेलं आहे, असं त्यांनी विदर्भ दर्पणशी सांगितलेलं आहे।